वहिनी, माझी तुम्हासनी हात जोडून विनंती आहे की तुम्ही असं वांगळ बोलू नका. घरात शुभ कार्य आहे तर आम्हासनी तुमच्या संग वाद नाही घालायचा. आम्हासनी एकटं सोडा. अगं तेच तर शोधतोय भीमाबाई. कुठे आहे शुभ कार्य? शुभ कार्य असतं तर नवरीचे भाऊ बहीण इथे नाचताना दिसले असते, गाताना दिसले असते, बाजा नसता का वाजवला. पण इथे तर घरातली फक्त 2.5 माणसं आहेत. एक तू, अर्धी नणंद आणि हा बिन कामाचा जावई. मला इशू असा आहे, तुम्हासनी ज्या लोकांची कमी खटकते ना ती माझी माणसं नवरदेव येई पतूर हित येतील. तुम्ही त्याची काळजी नका करू. वहिनी, या लोकांनी जे बोलायचंय बोलू दे. आपण आपलं काम करूयाच. ठीक आहे, आम्ही बी इथंच आहोत. आता बघतोच काय भानगडायची. बिना नवऱ्याचं लगीन. या खिडकीतून बघूया आनंद. बाळादादा लवकर जाऊया, बहुतेक पाऊस येईल. धर. तुम्ही घाबरू नका. आमचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. तुम्ही आता इथं कशा पायी आला आहेसा? भाऊजी आम्हाला म्हणले होते की तुमचं माहेर जास्त दूर नाही आहे. आमचे एक गुरुजी आहे, ती आंबेडकर गुरुजी. आम्ही त्यांच्या संग तुमच्या बाबांच्या घरला जाऊन आणि हे सामान घेऊन आलोय. जेव्हा मी शाळेत शिकत होती ना तेव्हा मिळाली होती शाळेत ही मेडल्स आणि ट्रॉफी. शाळेत आणि खेळात प्रथम आल्यामुळं. पण आता या समध्यांचं मी काय करू? जर त्या वक्ताला मला कोणी साथ दिली असती. जसे तुम्ही शाळेत आणि खेळात हुशार होता तशीच आमची बहीण बी आहे. जसे तुमच्याकडे एवढे ट्रॉफी आणि मेडल आहेत तेवढे आमच्या बहिणीकडे एवढे ट्रॉफी आणि मेडल नाहीये. परती गावच्या अडथळ्या शर्यतीत पोरासनी हरवून पहिली आली होती. आम्हा भावांना वाटतं की अजून थोड्या वर्षांनी आमच्या बहिणीची एवढ्या वर्षाची मेहनत
तिच्या माहेरच्या कुठल्या तरी डब्यात पडून नाही राहावी आणि तिला तुमच्यावानी पस्तावा नको व्हायला. आम्ही रातभर विचार केला की मंजुळाचं लगीन कसं मोडायचं. मग आम्ही धावतच आमचा धाकटा भाऊ भीमाकडे गेलो. त्याला समधी हकीकत सांगितली आणि जसं त्याने ऐकलं की तुम्ही शिकलेला हाय आणि इंग्रजी बी बोलता, तसं त्याने आमसनी उपाय सुचवला. तो म्हणला, जर त्या घरात आपल्या बहिणीचं दुःख कोण समजू शकणार आहे तर त्या फक्त तुम्ही आहात. हे बघा, आता फक्त तुम्ही आमासनी मदत करू शकता. आमासनी मदत करा. तुम्ही दोघं पुण्यांदा हित आला, लयच धीट आणि आगाव दिसतायसा. आणि हे काय आहे? हे समजा कुठून उचलून आणलंय? काय आहे हे? अरे म्या काय विचारती, काय आहे हे? ते यांच्या शाळेतली प्रमाणपत्र आहेत. तुम्ही हे लगीन मोडून टाका. आमच्या बहिणीला अजून शिकायचं आहे. तुम्ही दोघं पोपटावानी एकच म्हणणार रेटायलाय. भास्करच्या बाबाजवळ डाळ नाही शिजली म्हणून आमच्या सुनाजवळ अर्ज करायलाय वैर. अरे घरचा मालकच तयार नाही, मग ही तरी कशी तयार होईल? आणि ही प्रमाणपत्र दाखवून आमच्या सुनाला तुम्ही काय फूस लावायला बघताय काय? तुम्ही दोघं बी ध्यान देऊन ऐका. भले हे प्रमाणपत्र हाय, पण पत्रात चूलन मूलच लिवलं हाय. या प्रमाणपत्राची लायकी कचऱ्यापेक्षा जास्त नाही. याची जागा पेटीत नाही हाय, कचऱ्याच्या डब्यात हाय. नाही आई, तुम्ही मला काय बी म्हणा, पण ह्याला कचरा म्हणू नका. आणि तसं बी तुम्ही ह्याला टाकू नाही शकत. तुमच्या दृष्टीने ह्याचं मूल कचऱ्या समान आहे, पण माझ्यासाठी हे सोन्यासारखं जास्त मौल्यवान आहे. तुला लाज कशी वाटली नाही ग असं बोलायला? जेव्हा तुम्ही हातात प्रमाणपत्र घेऊन एक शब्द बी वाचू शकला नाही, तेव्हा तुम्हाला तुमच्या शिकलेल्या सुनेचं अजिबात कौतुक नाही वाटलं. मग मला कशा पायी लाज वाटल? मी काय वाईट काम नाही केले की मला लाज वाटल? लाज तर प्रमाणपत्राला कचरा म्हणणाऱ्यांना वाटली पाहिजे. लईच फाजील झाली हायस ग तू. आता लगीन राहून दे बाजूला, आधी तुला वटणीवर आणलं आई. पाहिजे. चल सोडा चल. सोडा सोडा चल. त्यासनी. सोडा त्यासनी. जावई बापू, अहो गाडी यायची वेळ तर कवच उलटून गेली. भीमा, गंगा, तुळसा त्यांचे बाबा अजून आले नाही. होय तर गाडी यायची वेळ होऊन गेली. येतच असतील ते. ओ जावई बापू, हा. त्या हलवायाने मिठाई बनवली का नाही बघाल का जरा? बर मी बघून येतो. गंगा, 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 ताई, गंगा, अगं गंगा आलीस तू? आता समजा ठीक होईल बघ. गंगा, मी गुळ आणि पाणी घेऊन येते. अगं केव्हापासून तुमची वाट बघत होते. पर बाबा, तुळसा, भीमा कुठं आहे? कशा पायी रडतेस? आई, मी आता भीमाला 3 दिवस आधीच इकडे धाडलं होतं. आई, चल, लई मोठ्या गोष्टी बोलायलीस, लई शानपणा शिकवायलीस ना. 4 बुक काय शिकलीस, स्वतःला मोठी बॅरिस्टर समजायला लागली. म्हणती कशी मला लाज वाटायला पाहिजे.
अव त्यांची काय बी चूक नाही. आम्ही त्यांच्यापाशी आलो होतो. त्यासनी जाऊ द्या, आम्हीच लग्नाचं बोलायला आलो होतो. तुम्ही दोघं गप्प बसा. समजा तुमच्यामुळे झालंय. नाही, त्यांची काय बी चूक नाही. ह्या पोरांचं बरोबर आहे. मी आभी चुकीची काय नाही. परत बोल. अगं तुझी जीभ हासडून हातात देईन. यांचं बरोबर आहे आई. मी यांचा भाऊ भीमरावाला कवाच नाही भेटली, पण त्यानं यांच्याकरवी माझ्या अभ्यासाच्या गोष्टी, खेळ आणि संघर्षाच्या समध्या आठवणी धाडल्या. अन म्हणला जर म्या ह्यांच्या बहिणीच्या जागी असती तर काय विचार केला असता. अन मला वाटतंय जर मी ह्यांच्या बहिणीच्या जागी असते तर मी विचार केला असता हे लगीन नाही झालं पाहिजे. काय हात सोड. नाही सोडणार. स्वतःच्या बायकोला मारून तू काय पराक्रम करत नव्हतास. खुंट्याला बांधून जनावराला बी कोणी मारत नाही. आणि वहिनी तर माणूस आहे. मी यासाठी शाळा शिकली नव्हती की एक दिवस माझी समधी प्रमाणपत्र एका पेटीत ठेवली जातील. माझ्या आई बाबांनी मला ज्योतिबा फुल्यांनी चालवलेल्या मुलींच्या शाळेत लई साऱ्या स्वप्नांसंग शिकायला धाडलं होतं. मला भी शाळा शिकून मोठं व्हायचं होतं, पण आज एक लाचार सून म्हणून जगतीये, जिची सासू जे म्हणल ते एकदम गप गुमान ऐकणारी सून. जिच्या सासऱ्यांचं जेव्हा मन होईल तिला सगळ्यांच्या समोर बोलून इंग्रजीत बोलायला लावून तिच्या शिक्षणाचा खेळ मांडतो ती सून. अनजीचा नवरा कवा बी तिच्यावर हात उगारू शकतो. अन ते हात उगारायचा हक्क गाजवतो कारण माझं शिक्षण त्या पेटीत बंद होऊन पडलंय म्हणून. जर आज माझं शिक्षण माझ्या सोबत असतं आणि माझं शिक्षण बी मोठं झालं असतं, इतकं मोठं झालं असतं आणि मला हिंमत दिली असती. शाळेत असताना पोरं लई धाडसी आहेस असं म्हणल्या जाणाऱ्या पोरीचं शिक्षणापासून नातं तुटल्यावर ती एक लाचार सून अन बायको होऊन बसली. अन ही पोरं तर सांगत होती की यांची बहीण माझ्यापेक्षा लई धाडसी आहे. तिनं पोरांच्या बरोबरीनं गावातील अडथळा शर्यत जिंकली आहे. अन मला ठाव आहे जर एकदा का तिचं शिक्षण सुटलं तर तिच्या इच्छा बी हळूहळू मरून जातील. आणि माझ्या स्वप्नांसारखीच तिची स्वप्न बी एक दिवस पेटीत बंद होऊन पडतील. हे बघा, तेव्हा माझं लगीन मोडण्यासाठी खटपट करायला मला ह्यांच्यासारखा कोणी भाऊ नव्हता. पण ह्यांची खटपट चालू आहे तेव्हा मी यांच्या बाजूने आहे आणि तुमच्या विरोधात. मग हे लगीन थांबवाया मी वाटेल ती खटपट करीन. मग तुम्ही माझा जीव का घेईन असा. केलास प्रयत्न, दिलंस भाषण. अरे तुला मारून आमासनी काही फायदा नाहीये. तुझी सासूस तुझ्यासाठी खूप आहे. अरे बघतेस काय, पकडीला. बस पकड. म्या भीमला 3 दिवस आधीच तिकडनं धाडलं होतं. म्हणले बहिणीचं लग्न आहे, घराकडे जा.
आई काळजीत असल. तू मोर हो, मी तुझ्या मागोमाग लग्नाच्या दिवशी तिकडे येईन. तो मला म्हणला बी ठीक आहे जातो ताई. माझ्या सासऱ्यांना सांगून त्याला स्टेशन पातूर बी सोडलं होतं. पर जेव्हा बाबा आलं तेव्हा समजलं की भीम इकडं आलाच नाही. कुणास ठाऊक मला बी फसवून कुठं निघून गेलाय त्यो. तुझं बाबा कुठे आहेत? बाबासनी समजल्यावर ते बी त्याला हुडकायला गेले. त्यांनीच मला इकडं धाडलंय. म्हणले जाऊन आईला म्हणावं की लग्नात कुठल्या बी गोष्टीची कमी राहू देऊ नको. ते भीमाला घेऊन कुठल्या बी परिस्थितीत येतील लग्नाच्या आधी. लगीन तर होईलच आणि वरात बी येळेवर निघल. पर त्याआधी या दोघांचं काहीतरी करावं लागल. त्या बहिणीचे हे दोन दूत कधीही टपकतात. आधीच्या काळात लोकांबरोबर केलं जायचं ना, तेच या दोघांबरोबर करूया. काय बोलताय? यामुळे या दोघांना सुद्धा समजल आणि त्यांच्या घरातल्यांना सुद्धा समजल की मुलांना सगळ्यात आधी त्यांची हद्द समजवली पाहिजे. त्यामुळं मोठ्यांच्या मध्ये ते जास्त बोलणार नाहीत आणि आपल्या हद्दीत राहतील. हे खोट्टा एवढं पोरग समद्या घराला नाचवतय. स्वतःच्या बहिणीचा शत्रू झाला. आईच्या विरोधात उभा राहिलायस ना तू. भीमा मला ठाव आहे, तू घर सोडून असंच नाही गेलास. तू समजून उमजून घर सोडून गेलास जेणेकरून मंजुळाचं लगीन थांबावं. स्वतः असं वागतोय तो वागतोय, पर भावासनी बी फूस लावतोय. काल रात्रीला बाळान आनंदने जावई बापूसने इथं खाटाला बांधून घरातून निघून गेलं. समदे मिळून त्रास द्यायला. भीमा तू आईला समजून का नाही घेत र? तुझ्या बाबासने बी नाही घावाचा भीमा, कारण तो मुद्दामून गेलाय ना. त्याची इच्छा आहे की लग्नाच्या वक्ताला कोणी बी नसावं घरात जेणेकरून लगीन मोडल. नाही नाही, आई बाबांनी स्पष्ट सांगितलंय की काय झालं तरी लगीन नाही मोडलं पाहिजे. वय लगीन तर ठरल्या वक्तालाच वय. बघतेच कोण अडवते ती. तू आज जा. मंजुळा, तुझी भी इच्छा तीच आहे जी भीमाची आहे. माझी किंवा भीमाची इच्छा असून काय उपयोग आहे? पर हे भीमाला समजत नाही ना. होय, म्हणूनच तर समद्या घराला त्रास देतोय तो. आणि तू तुळसाला का नाही आणलं? अगं कसं घेऊन येणार? येताना भीमाला हुडकत आली म्या. तिला घेऊन कुठं म्हणून हिंडली असती. काळजी नको करू. जेव्हा तुझं लगीन होईल तेव्हा तुझ्या सासरी घेऊन येईन तिला. तेव्हा भेट. आत्या, बोल की बाळा.
आनंददादा आणि बाळदादाचं काय कळलं का? नाही, काय बी कळलं नाही. पर तू नका काळजी करू, समज नीट होईल. वहिनी बरोबर बोलतीये, हे समजे एक झाले. तिकडनं भीम गायब आहे आणि इकडनं हे दोघं. समजना झालंय काय बी.